ऑपरेशन सिंदूर एक नाव आणि त्यामागे उभी असलेली रणरागिणी कर्नल सोफिया कुरेशी। ही गोष्ट फक्त तिच्या बॉर्डरवरच्या धाडसाची नव्हे तर ही गोष्ट आहे प्रेम, पराक्रम आणि बेगावच्या सुनबाईच्या कमाल जिद्दीची। होय, ऑपरेशन सिंधूचं जेव्हा जगासमोर स्पष्टीकरण दिलं गेलं तेव्हा भारतीय लष्करानं 2 महिला अधिकाऱ्यांना पुढे केलं, विंग कमांडर विमेक सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी। आणि लक्षात ठेवा, ही सोफिया कुरेशी म्हणजे कोणीतरी परदेशातून आलेली ब्रँडेड स्पोक्समन नव्हे, ही आहे बेगावच्या कोकक तालुक्यातील कोन्नूर गावची सुनबाई। गुजरातच्या बडोद्यामधून आलेल्या सोफियाचं मन जडलं थेट मराठा लाईट इन्फंट्रीच्या एका बहादूर जवानाशी। त्याचं नाव म्हणजे कर्नल ताजुद्दीन बागेवाडी। 2015 मध्ये दोघांचाही प्रेमविवाह झाला। दोघंही कर्नल, दोघंही देशसेवेत आणि दोघांचे आयुष्य एकमेकांच्या खांद्यावर विश्वास ठेवून रचलेलं। आज सोफिया जम्मू मध्ये पोस्टेड आहे आणि पती झाशीमध्ये, पण देशसेवेसाठी दोघांनी डिस्टन्सवर देखील डेडिकेशन जपले। पहलगाम मध्ये जेव्हा दहशतवाद्यांनी घाणेरडा हल्ला केला तेव्हा भारत गप्प बसला नाही। भारताने पाकिस्तानच्या 9 तळावर थेट सर्जिकल धडक दिली ऑपरेशन सिंदूर नावाने, आणि ही धडक जगाला समजावी म्हणून भारतीय लष्करानं कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरती जबाबदारी सोपवली। त्या पत्रकार परिषदेत त्यांनी ज्या करारी भाषेत पाकिस्तानला उत्तर दिलं तेव्हा जग म्हटलं, हु इज कर्नल सोफिया कुरेशी, आणि गुगलवरती शोध सुरू झाला एका लष्करी वधूचा। कर्नल सोफिया यांचं करिअर देखील थरारक आहे। बायोमेट्रिक मध्ये त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केले, तसंच 1999 मध्ये ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईहून कमिशन मिळवले। कांगोल मध्ये UN मिशन 2006 मध्ये पार पाडले। 2010 पासून जगभराच्या शांतता मोहिमेमध्ये त्यांनी सहभाग देखील घेतला आहे। एक्साइज फोर्स 18 या बहुराष्ट्रीय लष्करी सरावाचं नेतृत्व करणारे या पहिल्या भारतीय महिला अधिकारी आहेत। तसंच पंजाब सीमेवर ऑपरेशन पराक्रम दरम्यान त्यांची विशेष प्रशंसा करण्यात आली होती। आणि हो, लष्कराचा वारस हक्क तिने आजोबांकडून उचललाय, तेही तितक्याच अभिमानाने। कर्नल सोफिया कुरेशी ती रणभूमीवर देखील सजग आहे आणि मायक्रोस्कोप समोर देखील ठाम आहे। ती गुजरातची मुलगी पण महाराष्ट्राच्या मातीची लाज राखणारी सून होय। ती प्रेमातही बिनधास्त आणि देशसेवेत देखील निष्ठावंत। तिचा प्रवास म्हणजे एक प्रेरणा, एक सन्मान आणि एक भारतीय महिला सशक्तीकरणाचं ठोस उत्तर होय। कधी कधी रणांगणावरच्या गोष्टी घराघरात पोहोचायला हव्यात आणि कधी कधी सुनबाईचं नाव शिरपेचात मानाचा तुरा बनवून चमकायला हवं, बरोबर ना मित्रांनो? तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपलं YouTube चॅनल महाराष्ट्र लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओसह।